नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग. तर ब्लाऊजच्या मापावरून मापे कशी घ्यायची, त्यामध्ये किती ॲड करायचं ते अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपण सावकाश पद्धतीने टिप्स आणि ट्रिक पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण सर्वात अगोदर ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आपण शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत घेतलेली आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे 13.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप घेण्यासाठी आपण इथे काजबटन पट्टीपासून जे मुंढ्यापर्यंत असं इथे माप घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर गळ्याचं माप घेताना आपण शोल्डरपासून जेवढा गळा आहे तेवढं माप इथे घेतलेलं आहे. तर बघा, आपण ब्लाऊजवरून इथे मापे घेतलेली आहे. छातीचं माप, पूर्ण उंची आणि गळ्याचं माप इथे घेतलेलं आहे. बाहीचं माप आपण बाही कट करतानाच घेणार आहोत. तर बघा, इथे आता हा अस्तर आपण घेतलेला आहे. तर हा अस्तर 1 मीटरचा अस्तर आहे. तर ह्या अस्तरची आपण ह्या पद्धतीने घडी करून घेणार आहोत. तर घडी कशी करायची तेही तुम्ही काळजीपूर्वक नक्की बघा. तर बघा, इथे आता आपल्या छातीचं माप आहे 9 इंच. तर त्यामध्ये 2 इंच ॲड करून असं आपल्याला इथं 11 इंचाची घडी घ्यायची आहे. तर घडी घेताना जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि जी ओपन बाजू आहे तर ती पुढच्या साईडने ठेवून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने घडी करून आपल्याला इथे पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. तर पूर्ण उंचीचं माप आपण इथे 13.5 इंच प्लस 1 इंच ॲड करून इथे 14.5 इंच अशी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर इथे मार्किंग करून घेऊन आपण स्केलच्या साहाय्याने एक सरळ रेष ओढून घेऊयात आणि जिथून आपण सरळ रेष ओढून घेतलेली आहे तिथून आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे गळा थोडासा ब्रॉड पाहिजे आहे, तर त्यामुळे आपण इथे 2.25 इंच अशी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर शोल्डर 2.25 इंच घेतलेला आहे आणि मुंडा 6 इंच असा घेतलेला आहे. तर शक्यतो आपण गळ्याची रुंदी 2.5 इंचच ठेवतो, पण ह्या कस्टमरला थोडासा रुंद गळा पाहिजे होता, तर त्यासाठी आपण इथे 2.25 इंच असं घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे मागच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे 1.5 इंचावर मार्किंग करून आपण इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. मुंड्याचा आकार देताना अगदी परफेक्ट असा आकार देऊन घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तर आपला ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये बसतो, नाहीतर ब्लाऊजला मुंड्यामध्ये घोळ पडतो. तर त्यासाठी आपण इथे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण कमरेच्या साईडने 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे आपण एक मार्किंग फिटिंगची केलेली आहे आणि दुसरी जी मार्किंग आहे तर ती शिलाई मार्जिनची, अशा इथे 2 मार्किंग करून घेतलेले आहेत. आता मागची बाजू आपली पूर्ण आखून झालेली आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला सर्व काही समजलंच असेल आणि काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता इथे आपण जशी मार्किंग केलेली आहे तसंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता मागची बाजू आपली कट करून झालेली आहे. हीच बाजू आपल्याला समोरच्या साईडने ठेवून घेऊन इथे समोरची बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर आता हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. समोरच्या साईडने आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे घडी थोडीशी मोठी करून घेतलेली आहे आणि घडी घेताना आपण बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि जी ओपन बाजू आहे तर ती समोरच्या साईडने ठेवून घेतलेली आहे. त्यापुढं आपल्याला बाही काढायची आहे. तर बाहीसाठी आपल्याला कापड किती लागते ते इथे मोजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे घडी करून घेतली. आता ही मागची बाजू ठेवून घेऊन आपल्याला जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि पूर्ण उंचीमध्ये आपल्याला इथे बदल करायचा आहे. तर समोरच्या साईडने आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. समोरची जी पट्टी आहे तर ती तुम्हाला जिथल्या तिथेच दुमडायची असेल तर तुम्ही 1 इंच वाढवून घेऊ शकता आणि तुम्हाला जर दुसरी पट्टी लावून घ्यायची असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. तर बघा, इथे समोरच्या साईडने 1 इंच आपण वाढवून घेतलेला आहे आणि इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता जी मागची बाजू आहे ती जशास तशी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. मागची बाजू आपल्याला इथे आता उचलून घ्यायची आहे आणि आता जिथे जिथे वाढवायचं आहे तिथे तिथे तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि वाढवून घ्या. तर बघा, खालच्या साईडने आपण वाढवून घेऊन इथे सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर 2.25 इंचावर गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची 6 इंचावर घेऊन
इथे आपण बॉक्स तयार करून घेऊयात. बॉक्स तयार करून घेऊन इथे आपण गोल गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. आता इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंचावर अशी मार्किंग करून समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण परफेक्ट असा समोरील मुंड्याचा आकारही देऊन घेतलेला आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही गोल गळा, पंचकोनी गळा किंवा पान गळा कोणताही गळा टाकून घेऊ शकता. त्यानंतर इथे छातीचं माप घ्यायचं आहे. छातीचं माप आहे 9 इंच, 2 इंच अशी शिलाई मार्जिन आणि पुढे आपल्याला प्रिन्स कटसाठी लागणार आहे तर ते थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कमरेचं माप आहे 8 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 ते 2 इंच आपल्याला प्रिन्स कटच्या टक्ससाठी लागणार आहे. तेही आपण इथे वाढवून घेणार आहोत. आता मार्किंग केलेली आहे तसं इथे कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला दुसरी मार्किंग करण्यासाठी सोपं जाईल यासाठी. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो बाजूला ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला शोल्डरपासून खाली एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर ही मार्किंग आपण इथे 10 इंचावर करून घेतलेली आहे आणि काच बटन पट्टीपासून पुढे आपण 4 इंचावर अशी मार्किंग करून प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार देताना अगदी परफेक्ट असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार व्यवस्थित आला तरच आपला प्रिन्स कट व्यवस्थित बसतो, नाहीतर प्रिन्स कट चपटा होतो. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा आणि हा जो आकार आहे तर त्या आकाराची परफेक्ट अशी प्रॅक्टिस करून घ्या. आता इथे फिटिंगच्या साईडने आपल्याला क्रॉसमध्ये एक रेष घ्यायची आहे. तर आपण खालच्या साईडने 2 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि वर मुंड्याच्या साईडने आपण थोडंसं शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच असं वाढवून घेतलेलं आहे. तर बघा इथे आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. इथे आपण गळा थोडासा रुंद घेतलेला आहे, बाकी जशास तसा आपण टाकून घेतलेला आहे आणि मध्ये जो हा प्रिन्स कटचा आहे तर हा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग केली तर तुमची कटिंग आणि फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट येते. तर त्यासाठी व्हिडिओ पाहताना अगदी काळजीपूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि परफेक्ट अशी कटिंग करा. तर ह्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज कसा शिवायचा तोही आपण व्हिडिओ टाकणार आहोत, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर बघा आता जशी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. प्रिन्स कटचा आकारसुद्धा अगदी परफेक्ट असा टाकून घेतलेला आहे. यामुळे आपला जो प्रिन्स कटचा पफ आहे तो अगदी व्यवस्थित असा येतो. त्यानंतर इथे आपण गळ्याची कटिंग करून घेऊया. तर इथे आपण गोल गळ्याची मार्किंग केलेली आहे आणि कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आता समोरच्या बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा बाहीची कटिंग करून घेण्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही शॉर्ट बाहीच करून घ्यायची आहे. तर बघा कपडा व्यवस्थित असा ठेवून घेऊन आपल्याला घडी टाकताना सुद्धा अगदी परफेक्ट अशी इथे घडी टाकून घ्यायची आहे. डबल फोल्ड घडी केलेली आहे आणि आता इथे रुंदी घ्यायची आहे 9 इंच. आपलं जेवढं छातीचं माप आहे तेवढंच इथे आपल्याला बाहीसाठी लागणार आहे. तर आपण 9 इंचावर मार्किंग करून आपण इथे घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे उंची घ्यायची आहे. तर बघा ब्लाऊजच्या मापावरून आपण इथे उंची मोजून घेतलेली आहे. आता इथे उंचीसाठी आपण 5.5 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता वरून खाली आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. अडीच इंचावर मार्किंग करून पुढं 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे बाहीचा आकार टाकून घ्यायचा आहे.
मागचा आणि समोरचा दोन्ही आकार इथे आपण टाकून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा आपला इथे मासोळी आकार टाकून झालेला आहे. आता इथे बाहीची ही मार्किंग आपली करून झालेली आहे. आता आपण हा कट करून घेऊयात. कट करून घेताना अगोदर वरचा जो आकार आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि साईडचाही इथे कट करून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा जो कपडा होता तो. त्यानंतर 2 पदर आपल्याला इथे उचलून घ्यायचे आहेत आणि समोरच्या बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे समोरचा जो मासळी आकार आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे बाही कटिंग करून झालेली आहे आणि हा ब्लाऊज आपण अस्तरवर परफेक्ट आणि कमी वेळामध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तर तो मेन कपड्यावर आपल्याला इथे ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड अशी इथे घडी करून घ्यायची आहे. तर घडी करताना अगदी व्यवस्थित अशी इथे घडी करून घ्यायची आहे. हा खूप लूज असा कापड आहे तर त्यासाठी इथे कट करताना आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. अस्तरवर कट करताना आपल्याला परफेक्ट असं कट करायचं आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्या मेन कपड्यावर आपल्याला इथे थोडीशी मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अस्तर फिटिंग करताना कपडा कमी जास्त होणार नाही यासाठी. आता बघा मागची बाजू ठेवताना आपल्याला ती बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायचं आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीने काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बाकीचे जिथे ॲडजस्ट होतील तिथे आपल्याला ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आपण प्रिन्स कटची कटोरी, मागची बाजू आणि बाही ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला इकडे तिकडे उचलून ठेवून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस मोठा असेल तर काहीच अडचण येत नाही. जर ब्लाऊज पीस छोटा असेल तर आपल्याला खूप काळजीपूर्वक इथे कट करून घ्यायचं असते. तर बघा आपण हे सगळे पार्ट व्यवस्थित असे ठेवून घेतलेले. आता आपल्याला इथे एक्स्ट्राची मार्जिन ठेवून हे सर्व कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज कट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाव ते अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा एक बाजू आपली इथे कट करून झालेली आहे आणि कपडा जर लूज असेल तर आपल्याला इथे जास्तीची मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कारण ह्या कपड्यामध्ये कोस येतो, इकडल्या तिकडे ओढल्या जातो आणि एका साईडने कमी एका साईडने जास्त असंही होऊ शकते. तर त्यासाठी आपण थोडंसं जास्त ठेवूनच कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे आपण मागची बाजूही कट करून घेतलेली आहे. आता इथे बाहीच्या साईडने व्यवस्थित कपडा करून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. मापाच्या ब्लाऊजवरून आपण अर्धा इंच अशी बाही मोठी घेतलेली आहे आणि आपण इथे अस्तरवर कट करताना आपल्याला अर्धा इंचच मार्जिन ठेवायची असते आणि आपण बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर बाहीला आपल्याला इथे 1.5 इंचाचं असं मार्जिन ठेवायचं असते. तर बघा इथे आपली बाहीसुद्धा कट करून झालेली आहे आणि हा पूर्ण ब्लाऊज आपला कट करून झालेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत.